नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. इयत्ता 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा करणे 11वी सायन्स शाखेपेक्षा कसे फायदेशीर ठरू शकते. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की 10वी नंतर काय करावे. तर आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत. 10वी उत्तीर्ण झाल्यावर तुमच्यासमोर दोन प्रमुख पर्याय उभे राहतात. एक म्हणजे 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आणि दुसरा म्हणजे थेट इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी अर्ज करणे. आज आपण पाहणार आहोत की इंजिनिअरिंग डिप्लोमा निवडण्याचे काय फायदे आहेत. डिप्लोमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. याचा अर्थ तुम्हाला जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन जेईई किंवा महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET यांसारख्या प्रवेश पूर्व परीक्षा देण्याची गरज भासत नाही. 11वी आणि 12वी सायन्स केल्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी या कठीण परीक्षांची तयारी करावी लागते, ज्यात खूप वेळ, मेहनत आणि पैसा लागतो. डिप्लोमा केल्याने तुमचा हा वेळ आणि पैसा वाचतो. 12वीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यांसारख्या विषयात चांगले गुण मिळवणे आवश्यक असते. डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील विषयांच्या गुणांनुसार प्रवेश मिळतो. इंजिनिअरिंग पदवीच्या तुलनेत डिप्लोमाचा अभ्यासक्रम अधिक रोजगार आणि स्वयंरोजगाराभिमुख असतो. यात तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगच्या शाखेतील महत्त्वाचे विषय शिकवले जातात. यामुळे तुमचा इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होतो. पदवी अभ्यासक्रमात अनेक सैद्धांतिक विषय असतात, तर डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल ज्ञानावर अधिक भर दिला जातो, जे तुम्हाला लवकर नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतो. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे इंजिनिअरिंग पदविका आणि पदवी अशा दोन्ही पात्रता येतात. त्यामुळे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीच्या संधी तुमच्यासाठी अधिक खुल्या होतात. अनेक कंपन्या डिप्लोमाधारकांना थेट भरती करतात आणि त्यांना चांगल्या पदांवर संधी मिळते. काही सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये डिप्लोमाधारकांना पदवीधरांपेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते, त्यामुळे तुमच्या नोकरी मिळवण्याच्या शक्यता वाढतात. डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही लवकर नोकरी मिळवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. तुम्हाला कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक किंवा इतर तांत्रिक पदांवर काम करण्याची संधी मिळते. इतकेच नव्हे, तर डिप्लोमामुळे तुम्हाला तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये मिळतात, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला लवकर नोकरी मिळवायची असेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, प्रवेश पूर्व परीक्षांचा ताण टाळायचा असेल आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर 10वीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर विचार काय करताय? आजच आपल्या भविष्याची स्मार्ट निवड करा आणि शासकीय तंत्रनिकेतन नाशिकला भेट द्या किंवा आमच्या वेबसाईट www.gpnashik.ac.in ला भेट द्या.